आपले जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले जर नसते आणि जे काही कार्यकर्ते संभाजी ब्रिगेड नसते तर कदाचित माझं काय झालं असतं मला सांगता येत नाही। गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून ही सर्वस्व जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांची आहे, कारण तिथं कुठलीही पोलीस यंत्रणा त्यांना माहीत असताना सुद्धा कुठली जबाबदारी पार पाडलेली नाही। जे काही लोक अटक केलेत त्यांच्यावर किमान 307चा गुन्हा होणं गरजेचं आहे, तो होत नाहीये। तिथं कुणाची अंगठी गेली, कुणाचं घड्याळ गेलं, हे झालेलं आहे। माझे चष्मा फुटला, अनेक गोष्टी झालेल्या आहेत। तिथं जी झटापटी झाली त्याच्यात नुकसान झालेलं आहे, पण अजून कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होत नाहीये। महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांचा दबाव आहे असं पोलीस खातं सांगते, आणि या पोलीस खात्याला जर असं वाटत असेल तर त्यांना मोकाट सोडावं। मला काहीही गरज नाहीये, मी कुठलंही संरक्षण घेणार नाही, पोलीस संरक्षण घेणार नाही। माझं संरक्षण करण्याची जबाबदारी बहुजन समाजाची आहे, संभाजी ब्रिगेडची आहे, आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवतो। आजची घटना दुर्दैवी आहे, आम्ही काळजी घ्यायला पाहिजे होती पण ती घेतली गेली नाही। ठीक आहे, काही हरकत नाहीये, क्रिया प्रतिक्रिया होत राहतात। महात्मा फुलेंबरोबर हाच व्यवहार झालेला आहे, त्यांच्यावर हल्ला झालेला आहे, शाहू महाराजांवर झालेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांवर झालेला आहे। जे लोक या देशामध्ये सामाजिक समता किंवा राज्यघटनेची तत्व सांगतात त्यांना असं समोर जायला लागतं। मी उलट माझा हल्ला करून ज्या लोकांनी माझा सन्मान केला, कारण महापुरुषांच्या विचाराचा मी प्रचार प्रसार करतो, याचा मला आनंद आज वाटतो। भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यामुळे कुठेतरी भाजप अशा घटना करून किंवा अशा हल्ले करून अर्बन नक्षलवाद पसरवते असं वाटतं।